सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. सकाळचं वातावरण एकदम पॉश आहे. आणि रात्री जरासा पाऊस चालू झाला होता. आता संध्याकाळचं पाणी येते, पण जसं असं फुरफुर येते, त्यात काही दम नाही त्या पाण्यात. आणि बकऱ्यानं आमच्या पावसाळ्याचं एवढी घाण करून ठेवली ना. इकडे जती बांधतो तिकडे एकदम ओलगच गीच करून ठेवलं. त्यासाठी आज बकऱ्या बांधून ठेवल्या इकडे बैलाच्या जागावर. असं वाटतं इकडे काय बांधावं, बैलाचे गोचिडं बिचिडं चिपकतात. पण त्याला बी कोळलं पाहिजे बसायला, नाही तर बसतच नाही. आता रातभर ना हे 2-3 बकऱ्या उभ्याच होत्या. ते जास्त म्हणजे त्याला बसायला नसलं का बिमार पडतात. आता काल तर पाहिलंच तर मी शेरू आमचा बिमार होता आणि काल घरीच होता शेरू. आणि घरी तर काही चारा नाही. कालपासून शेरूच्या पोटात काहीच नाही. जरासा चारा आणला होता दादानं, तोच बांधून दिला. तेवढ्यावरच आहे बिचारा, बसेला आहे शांत. आता काही कल्ला नाही करू राहिला, काय नाही. त्याला ताप आली होती थोडीशी. इकडे ठेवल्या बकऱ्या बांधून आता, आणि तिकडेच बांधायच्या संध्याकाळी. मग बैल यायच्या पहिले ना त्याच्या जागेवर बांधून द्यायचं, असं ठरवलं आजचं हे. पण आता घरी असल्यावर बांधणार आहो मी. वावरात गेलं तर मग एवढी दगदग होणार आहे का माझ्यानं. पण आता करावंच लागेल. कोणची गोष्ट करायला बसला ना की सोपी नाही. सगळ्या गोष्टीत मेहनत हे लागतेच. काही करा तुम्ही, काही बी मेहनतीशिवाय पर्याय नाही. चला आवडतो मग आता निंबू पाणी पिऊन घेतो सध्या. आज झाडझुडीला एवढा टाईम झाला ना का लय. कारण का कुठून झाडावं कुठे झाडावं हेच समजत नव्हतं. एवढं बकऱ्याला घाण करून ठेवली होती. आता निंबू पाणी पिऊन घेतो आणि आवडतो माझ्या स्वतःचं. बकऱ्या आता इकडे बकऱ्या बांधल्या तर सगळा पसाराच झाला इकडे. आणि इकडे बांधल्यावर मग काय एवढंच झाडा लागते. बाहेरची बैल बी गेले वावरात, आणि बाहेर शेण पडेल आहे. दादाने फक्त बैलाच्या खालचं शेण झाडला आणि पयाले गेटच्या समोर शेण तसंच पडेल. हे इकडं नाही आहे, इकडं नाही आहे. बैल सुटताना जास्त दांगडो करतात. हे सगळं झाडून घेतो मी आता. अजून भांडेकुंडे घासायचे राहिले माझ्या चहा पाण्याचे. चला निघलो अकोल्याला. आता ऑटो भेटते का काय भेटते माहीत नाही. असं बांधून निघावं लागते अकोल्याला. नाही तर मग सारे लोक विचारतात कुठे चालली. 40 रुपये सर ठोका घरी. बायपासवर ऑटो सापडला, लागेल होता ऑटो. फोन करायचं काम नाही ऑटोवाल्याला. या ऑटोतून उतरना बरोबर डायरेक्ट पाणीच चालू आहे, म्हणून त्यासाठी काही मोबाईल काढला नाही. सगळं सामान घेऊन ठेवलं. अकोल्यातलं हे कोणतं ठिकाण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. सामान घेतलं पोचलं घरी. आता छत्री तुटली होती ना, आता छत्री आणली. सगळं सामान घेऊन आली मी एक कट्टा एकदा. आता महिनाभर जायचं काम नाही सामान आणायला. सामान म्हणजे किराणा. एवढं काही पाणी नव्हतं, पण लई फुरफुर होतं. काही सुचत नव्हतं ना काही नव्हतं. आता काल मस्त पडलं होतं तर काल जायला जमलं नाही. आणि आता आंब्याचा मोसम गेला, पण आला आता आंब्याचा मोसम. लंगडा आंबा आणला. कारण का म्हटलं सरते शेवटी रस मांडे खाऊन घेऊ. आई किती महाग. एवढाच किराणा 1500 रुपयाचा झाला. जे सगळं हे केलं होतं ते गेलं सगळं. आता सगळं आणलं. तांदूळ, साखर, गहू, आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण सगळं आणलं. पण काय आहे ना, का मी फक्त आता एवढी थकली ना
मी फक्त आता यातलं साबणात काढून ठेवतो, नाही तर या खायचे याले सगळं लागते वास. चहा पावडर, मिरची पावडर फक्त मध्ये काढायचे आहेत आता यातले साबण. आणि कोलगेट जे दिलं ते क्लोजअपचं दिलं, कोलगेट नाही दिलं. क्लोजअपचं मध्ये काही आवडत नाही, आता ते पुढच्या वेळेस द्यायला लागेल वापस. तर आपलं एक खट्टा किराणा भरून ठेवला, मग वावरातलं कामाला लागलं का टेन्शन नाही. यातलं फक्त मी आता साबणच काढून ठेवली, बाकी सगळं असं चहाच ठेवते. कारण का माझं भरायला डब्बे नाही ना काहीच नाही, फक्त एवढी साखरचं काम आहे आपल्याला. कारण का साखर बिलकुल संपली होती. 2 दिवस आईजवळी साखर घेतली. आय बाई रे भाई रे. आईने सांगितलं होतं काही सामान, आणि आई काही सामानासाठी उठून गेली. आता आईनं काही सामान सांगितलं होतं बाप्पा, दही, कागद. अंगावर घ्यायला वावरत गेलं की, कारण का यंदा वावरत काही खोपडी नाही. 2 मीटर कागद नेऊन द्यावा लागेल. तिकडे पपई आणि आंबे मी आणले कच्चे खाण्यासाठी भाताला सांग. आणि मुंगाच्या शेंगाना बाजारात आल्या बी, घरी तरी वांगे आणले मस्त. मुंगाच्या शेंगा आल्या बी बाजारात, येताने हाताने काय जण पण मला दिसल्या असं मी घेऊन आले. कारण हिरवी मेथीचा ठेचा आणि मुगाच्या शेंगा एक नंबर लागतो. आज नाही केलं सकाळी स्वयंपाक, आता आणलं चिकन टाकलं आता कढईतच. कारण का आमच्या घरची गंजच रिकामी नाही. आता एवढ्या मोठ्या गंजात भात टाका लागते मला. आता स्वयंपाक करणं आलं माझ्या जीवात. एवढं वन हिंडली मी, त्यात पाण्यातही पाणी चालू. इकडे जा तिकडे जा, फक्त उभं राहायचंच काम. थोडासा आणि चिकन. बिर्याणी तर काही करत नाही, बिर्याणीला जास्त टाइम लागते. एवढ्या मोठ्या गंजात टाका लागते. आई म्हणते टाक, म्हणते बाई एवढा मोठा गंजात काय होते सांगा. माई असं नाही, भूक असते कमी आणि मला आशाच लय जास्त असते. एकटीसाठी तरी करावं किती. सकाळी स्वयंपाक केलं की संध्याकाळी तेवढंच खावं लागतं. सकाळी केलं तर संध्याकाळी करा नाही लागत. आज दिवसभराचं पाणी चालू आहे, पण पाण्यात काही दम नाही. बद्द येऊ नाही ना, आणि बंदही नाही होऊ राहिलं. थंड काम दिवसभर आहे. आता जेवण करायचा टाइम झाला, इकडून भात टाकला आणि इकडून चिकन, आणि मध्ये चहा बी प्या वाटवायला. कारण का जीव लय थकला आज. जरासा घेतोच चहा पिऊन, पाहूनच घेऊ भांडे घासायचं काय होतं.
भाजी उतरून ठेवतो तरी आता चहा तर पिऊन घेतोच मी. चला मग आपल्या भाताने तर उसळी आली आता आणि भाजी बी शिजू राहिली. आज भात आणि भाजी आहे, दुसरं काही नाही. असं वाटलं का फालतू नाम केलं या चिकनाचा, पण शिजलं लवकर. थोडासा नाश्ता आणला असता तर उरकलं असतं सगळं काम, पण तेलाचं चालत नाही, काय करा. भाकर भाजी शिवाय दुसरं काही चालत बी नाही. जर का मग जबरदस्तीनं खाल्लं तर मग तब्येत खराब होते. अक्का तसं आहे मग भोवती बी. मसाला घालायला जास्त टाइम लागते. चला मग एवढी भाजी घेतो मी करून. भात आला आपला शिजत. भाताचा गॅस बंद करून घेतो, नाही तर भात बुळी लागेल. भाजी टाकायच्या पहिले बकऱ्या बांधून घेतल्या. बाहेरचे सगळे काम झाले माझे एका बरोबर.